सुपर एल निनो पुन्हा सक्रिय झालाय। या तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस मोठी विश्रांती घेणार। शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली। एल निनो पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, ज्यामुळे आता या 7 जिल्ह्यांमध्ये पाऊस होतोय कायमचा बंद। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। पहा, राज्यात गेले 3-4 दिवसांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे, पण तेवढ्यात अचानक अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली आणि ज्याने सगळं चित्र बदलून टाकलं। जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला होता। जुलै ऑगस्टमध्ये थोडाफार पाऊस झाला असला तरी अजूनही मराठवाड्यातील, विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील काही असे जिल्हे आहेत की तिथे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। पण तेवढ्यात एक अशी तारीख जाहीर करण्यात आली की त्या तारखेनंतर पाऊस होतोय कायमचा बंद। जुलैमध्ये उशिरा सुरू झालेला पाऊस ऑगस्टमध्येही दमदार सुरू होता। त्यावेळेस लोकांना वाटलं खूप चांगला पाऊस होईल, कारण जूनमध्ये अनेक बातम्या आल्या होत्या की दुष्काळ पडणार, एल निनो सक्रिय होणार। पण जेव्हा जुलैमध्ये पाऊस सुरू झाला, ऑगस्टमध्ये पाऊस कायम राहिला, तेव्हा लोक म्हणाले त्या सगळ्या बातम्या खोट्या होत्या। शेतकऱ्यांनी पेरण्या देखील करून टाकल्या। पण जूनमध्ये आलेल्या एल निनोच्या बातम्या खोट्या नव्हत्या, त्या फक्त आधी सांगण्यात आल्या होत्या। कारण त्याचा खरा परिणाम आता या तारखेपासून दिसणार आहे। कारण एक अतिमहत्त्वाची माहिती आता समोर आली आहे, ज्याने शेतकऱ्यांची झोप उडणार। कारण की अरबी समुद्रामध्ये एक विचित्र घटना घडली, ज्याच्यामध्ये आता तोच एल निनो राक्षस दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झालाय। त्याचा फटका महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार। कारण की एक अशी तारीख जाहीर करण्यात आली, त्या तारखेनंतर राज्यातला पाऊस पूर्णपणे बंद होतोय। आता ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या करून झाल्यात त्यांच्यासाठी ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, खरं तर सुरुवातीला या बातमीवर कोणीच भरोसा ठेवला नव्हता। कारण की पाऊस सुरू आहे, आता सुरू झालाय, आता कसा बंद होणार, सगळ्यांना वाटलं हे फेक आहे। पण लक्षात घ्या, सरकारने देखील या गोष्टीची तीव्रता लक्षात घेऊन विशेषतः शेतकऱ्यांसाठी इशारा दिलाय की पाऊस पडत असेल तरी पाणी जपून वापरा, कारण की पाऊस आता बंद होतोय। शेतकऱ्यांनो, जर तुमच्याकडे जनावरे असतील तर जनावरांसाठी चारा तयार करा, कारण की अरबी समुद्राचा एक फोटो सॅटेलाईटद्वारे काढला गेला आहे आणि आज पहाटे समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली आहे आणि ज्यामुळे जी प्रणाली सुरुवातीला वाटलं होतं पाऊस वाढेल, पण आता घडलंय ते उलटच। आता खरं उदाहरण द्यायचं झालं तर काल रात्री तुम्ही पाहिलं असेल की नाशिकमध्ये, त्याचबरोबर इकडे जर पाहिलं किनारपट्टीच्या भागामध्ये पुण्याच्या घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं। किनारपट्टीलाही रेड अलर्ट दिला गेला होता, पण फारसा पाऊस अजूनही तिथे पडलेला नाहीये। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। एल निनोमुळे आता पाऊस पुढे सरकायला त्यांनी सुरुवात केली आहे। किनारपट्टीपासून सुरू झालेला पाऊस आता हळूहळू मराठवाड्याहून सरकून विदर्भाकडून जाऊन तो बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी जाणार आहे आणि ज्यामुळे महाराष्ट्रातला बराचसा भाग कोरडा राहणार आहे। ही परिस्थिती इतकी भयानक आहे की सरकारने ताबडतोब सॅटेलाईटचे फोटो बघितले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना दिली। पहा, जूनमध्ये ज्या राक्षसाची चर्चा होती तो सुपर एल निनोचा राक्षस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। त्यामुळे त्याची तारीख आता जाहीर करण्यात आली। एक तारीख ज्या तारखेपासून शेतकऱ्यांना मोठा धोका सांगितला गेलाय। आता एक अशी तारीख सांगितली की त्या तारखेपासून पाऊस गायब होतोय। त्यातल्या त्यात असे 7 जिल्हे आहेत की जिथे 100% फिक्स दुष्काळ पडणार आहे, जिथे प्यायला देखील पाणी उरणार नाही आणि ज्याचा फटका 5 कोटींपेक्षा अधिक लोकांना बसणार। मग कोणते आहेत ते 20 जिल्हे जिथे अतिशय तुरळक पाऊस, कोणते 7 जिल्हे की जिथे प्यायला देखील पाणी मिळणार नाही, कोणती आहे ती तारीख की ज्या तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस बंद होतोय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। मान्सून 2026 हा खूप चिंतेचा आणि अतिशय काळजीचा विषय बनलेला आहे। जेव्हा पावसाळा सुरू व्हायचा होता जून महिन्यामध्ये, तेव्हाच एल निनोच्या बातम्या येऊ लागल्या आणि शेतकऱ्यांना धडकी भरली होती। पण त्यानंतर जूनच्या शेवटी जुलैच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाला, तेव्हा लोक म्हणले हे सगळं खोटं। पण अचानक 8 जुलैला पाऊस बंद झाला आणि त्यानंतर सगळ्यांना भीती वाटू लागली। तर पहा, आता जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला। कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली अक्षरशः हाकार उडाला होता।
पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नोवाने सॅटेलाईटद्वारे फोटो जारी करून तो थेट पंतप्रधानांना पाठवला आणि त्यांच्या माहितीनुसार 1950 नंतर म्हणजेच 75 वर्षात जेवढी झाली नव्हती तेवढी बिकट परिस्थिती आता होणार, कारण की अरबी समुद्राच्या पोटात झालेल्या बदलांमुळे आता कोरडे वारे वाहू लागणार. भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली. खरं तर जून महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर 25 तारखेपासून पाऊस सुरू झाला होता. त्याआधी एल निनोचा धोका वर्तवला जात होता. लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हणाले खोटं आहे, बातम्यावाल्यांनी न्यूजसाठी TRPसाठी बातम्या पसरवल्या असं त्यांना वाटत होतं. पण लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, तो तिथेच होता. त्याला विरोध करण्यासाठी IOD म्हणजेच इंडियन ओशन डायपोल नावाची एक प्रणाली हिंदी महासागरात तयार झाली होती आणि त्याच्या जोरावर हवामानात बदल झाला, त्यामुळे पाऊस पडला. पण आता IOD निगेटिव्ह झालाय आणि ज्यामुळे सुपर एल निनोचा राक्षस आता तीव्रतेने फैलावू लागलाय, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा धोका आहे. एक तारीख जाहीर करण्यात आली. त्या तारखेनंतर महाराष्ट्रातल्या या 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा थेंब पडणार नाही. दुष्काळ तर फिक्स आहे, पण खरं संकट आता आणखी तीव्र होतंय. आता याची भीषणता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने देखील अलर्ट जारी केलाय. देशाचे पंतप्रधान यांनी देखील तातडीने नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तयार राहण्याचे आदेश दिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाची रात्रीच बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. विचार करा, जो पाऊस सध्या सुरू आहे, काही ठिकाणी ढगफुटी होते, काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय, धरणं भरलेत, शेतकऱ्यांची शेतं वाहून गेलेत, शेतात खड्डे पडलेत. मग ही परिस्थिती अचानक कशी काय होऊ शकते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता समजून घ्या, डेटाच्या माध्यमातून आणि टक्केवारीच्या माहितीतून. आता विचार करा, अचानक पाऊस जर गायब झाला तर शेतकऱ्यांचं काय होणार? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होतोय, धरणे विहिरी कुठे कोरडी पडणार आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण जाणून घेतोय की तो अंदाज काय आहे, कोणत्या तारखा सांगितल्यात, सगळी माहिती घेतोय. आता पहा, सगळ्यात आधी टक्केवारी जाणून घेऊयात. पहा, जूनमध्ये 92% पाऊस सांगितला होता, पण पडला फक्त 40%, म्हणजेच 52% कमी पडलाय. हा मुद्दा इथेच व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल जुलैमध्ये तर पाऊस झाला, पण जुलैमध्ये आपण जर पाहिलं तर 1 जुलै ते 8 जुलैपर्यंत साधारणपणे पाऊस झाला. त्यानंतर पावसाला ब्रेक लागला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला 20 जुलैनंतर. तोही काही काळात थांबला. पुन्हा ऑगस्ट सुरू होताच पाऊस सुरू झाला. पण लक्षात घ्या, जसा जसा पाऊस पुढे सरकतोय तसं तसं पावसाचं प्रमाण अतिशय असमान आहे आणि हे असमान पाऊस होण्यामागचं कारण आहे सुपर एल निनो. सुपर एल निनोचा राक्षस पुन्हा एकदा जागा झालाय, जो आता संपूर्ण महाराष्ट्राला दणका देतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने स्पष्टपणे सांगितले की ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे त्यांनी शेतीतली पिके घेण्यापेक्षा जनावरांना चारा आणि पडलेल्या पाण्याची साठवणूक करा. हवामान तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार एक जिल्ह्यांची यादी समोर आली, ज्यामध्ये बीड जिल्हा आहे. बघा, बीड जिल्ह्यामध्ये मोठा धोका आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा नंबर आहे, तिथेही मोठा धोका आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहू शकतं. त्यानंतर सांगलीचा जो बराचसा भाग आहे तर त्यामध्ये पावसाचा थोडासा कमी असेल. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा प्रचंड मोठा भाग आहे, त्यामध्ये पावसाची अत्यंत अवघड परिस्थिती होणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरचा बराचसा भाग आहे जो याच्यामध्ये भरडला जाऊ शकतो. त्यानंतर धुळे, जळगावचा ग्रामीण भाग, इथेही पावसाचे प्रमाण कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पावसाचा खंड आहे तर तो 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान ठिकाणी थोडासा पडणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाची दुसरी फेरी तयार होईल आणि 4 सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा पाऊस मोठी उघडीप घेऊ शकतो. तर असा अंदाज त्याच्यात वर्तवण्यात आला. आता तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय? तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती काय? सध्या काय वातावरण आहे? ढगाळ वातावरण आहे? पाऊस पडतोय की काय होते? नक्की कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, पावसाची परिस्थिती नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.